हॅलो, नमस्कार. चला तर आज आपण पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान आहे. कशा पद्धतीने या अभियानामध्ये आपण सहभागी व्हायचं, त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आणि कुठे लॉग इन व्हायचं हे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया. याच्यामध्ये सहभागी होण्यापूर्वी आपण त्याचा जो जी आर आहे त्याच्यावर एक नजर टाकूयात. बघा जी आर काय सांगतो आपल्याला, किंवा जी आर मध्ये काय माहिती दिली, किंवा कशा पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं, त्याच्या काय गाईडलाईन्स आहेत हे आपण एकदा जी आरमध्ये थोडक्यात नजर टाकू आणि नंतर पाहूया की त्याच्यात कसं सहभागी व्हायचं. हा व्हिडिओ फक्त माहिती म्हणून बनवलेला आहे. जशा आपल्या पंचायत समिती किंवा शिक्षण विभागाकडून सूचना प्राप्त होतील त्या पद्धतीने आपण माहिती भरायची. बघा, ते 30 नोव्हेंबरचा हा जी आर आहे. आणि यामध्ये असं सांगितलेलं आहे की हे जे अभियान आहे, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, हे अभियान 1 जानेवारीपासून राबवलं जाणार आहे आणि त्याचा कालावधी जो आहे तो 45 दिवसाचा असणार आहे. हे अशा पद्धतीचं अभियान आहे. या 45 दिवसामध्ये आपल्याला हे अभियान राबवायचं. मग कशा पद्धतीने राबवायचं किंवा त्याची व्याप्ती काय ते इथं सविस्तर दिलेले, आपण तसं पाहू पण शकता. परंतु हे जे अभियान राबवलं जात आहे, तर हे राबवत असताना याच्यामध्ये नेमकं कशा पद्धतीने आणि कोणत्या शाळा सहभागी होणार आहेत, तर आपण इथे पाहू शकतो की याच्यामध्ये सहभागी होणाऱ्या शाळा ह्या मुंबई महानगरपालिकेमधल्या आहेत. पुन्हा महानगरपालिका क्षेत्रामधील अ आणि ब वर्गाच्या ज्या शाळा आहेत त्या, आणि उर्वरित ज्या शाळा आहेत तर त्यांना सुद्धा यामध्ये सहभागी व्हायला जमणार आहे. अशा पद्धतीने या शाळा याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. मग ह्या शाळा सहभागी झाल्याच्या नंतर बघा याच्यामध्ये निवड कशी होणार आहे. याच्यामध्ये निवड करण्यासाठी एक समिती नेमली गेलेली आहे. म्हणजे प्रत्येक स्तरावर एक समिती असणार आहे आणि तिथून पुढे शिफारस केली जाणार आहे त्या शाळेची बक्षिसासाठी. मग कशा पद्धतीने, जसं की आपण पाहू शकतो मुंबई किंवा ज्या महानगरपालिका या शाळासाठी या स्तरावर एक स्पर्धा होईल आणि नंतर डायरेक्ट विभागावर जातील या शाळा. आणि उर्वरित ज्या शाळा आहेत जसं की जिल्हा परिषद किंवा खाजगी संस्थांच्या शाळा आहेत, तर यांच्यासाठी कशी असणार आहे स्पर्धा, शाळा स्तरावर, नंतर तालुका, नंतर जिल्हा आणि नंतर विभाग, म्हणजे इथपर्यंत येतील. आणि नंतर पुढची जी प्रक्रिया आहे जसं की पुढं राज्य आणि नंतर मग शेवटी एक विजेता शाळा, अशी इथे निवडीची प्रक्रिया असणार आहे. मग बघा, या अभियानाचे उद्दिष्टे पण दिलेले आहेत. हे सविस्तर जी आरमध्ये तुम्ही वाचू शकता किंवा मी पण खाली लिंकमध्ये जी आर देण्याचा प्रयत्न करेन. बघा, याच्यासाठी काही निकष दिलेले आहेत. आपण फक्त यामध्ये महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्याच पाहणार आहे. याच्यात काही निकष दिलेले आहेत. मग काय निकष दिलेले आहेत बघा, 2 प्रकारचे निकष सांगितलेले. पहिले आहे विद्यार्थी केंद्रित उपक्रम, हे एक निकष दिलेले आहेत. याच्यासाठी आहेत आपल्याला 60 गुण. आणि दुसरे जे उपक्रम आहेत ते आहे शाळा किंवा व्यवस्थापनाकडून आयोजन जे केले जाणारे उपक्रम आहेत ते, तर त्याच्यासाठी आहेत 40 गुण. आपण पाहू शकतो विद्यार्थी केंद्रासाठी 60 आणि शाळा व्यवस्थापनाकडून जे काही उपक्रम राबवले जातात त्याच्यासाठी 40 गुण, अशी या गुणांची इथे वर्गवारी केलेली आहे. आपण हे सविस्तर खाली पण पाहू शकतो, खाली दिलेलं आहे. मग याच्यामध्ये जसे शाळा परिसराचे सौंदर्यीकरण 10 मार्क आहेत किंवा 10 गुण आहेत. पुन्हा विद्यार्थ्यांनी जे विविध उपक्रम राबवलेले आहेत त्यातला 15 गुण, अशा पद्धतीने खाली गुण दिलेले आहेत. तुम्ही हा जी आर सविस्तर वाचू शकता. हा जी आर 13 पानांचा आहे, 13-14 पानांचा, तो तुम्ही काढून सविस्तर वाचू शकता. चला तर आपण पाहूया की आपल्या मोबाईलवरून किंवा डेस्कटॉपवरून हे कशा पद्धतीने आपण आपली शाळा सहभागी करायची आहे या उपक्रमामध्ये, किंवा आपली जी ॲक्टिव्हिटी आहे किंवा एखादा आपण उपक्रम राबवला तो कसा नोंदवायचा या अभियानामध्ये. त्याच्यासाठी काय करायचं, सिम्पली आपल्याला एक आपलं ब्राउझर ओपन करायचं, कोणतंही गुगल क्रोम किंवा फायरफॉक्स. आणि ओपन केल्याच्या नंतर त्याच्यावर काय करायचं, आपल्याला आपल्या स्कूल पोर्टलवर यायचं. आपण इथे सरळ स्कूल पोर्टल सर्च करू शकतो. आपण इथे तुम्ही पाहू शकता, इथे मी इथे स्कूल पोर्टल टाकलेलं आहे. हे स्कूल पोर्टल टाकून मला सर्च करायचं. सर्च केल्याच्या नंतर हे अशा पद्धतीचं पेज आपल्यासमोर येईल. हे पेज आपल्यासमोर आल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, ही पहिली वेबसाईट आहे महाराष्ट्र एज्युकेशन, आणि खाली स्कूल पोर्टल दिलेले आहे. इथे आपल्याला क्लिक करायचं आणि क्लिक करून हे पेज ओपन करायचं. पेज ओपन केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, इथे युजर नेमच्या जागी आपल्या शाळेचा UDIS, खाली पासवर्ड टाकायचा आहे. आता बघा, स्कूल पोर्टलला आल्याच्या नंतर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आता इथे कोणता पासवर्ड टाकायचा. तर आपला जो पासवर्ड आहे, जो की MDMसाठी वापरतो आपण, तो पासवर्ड किंवा संच मान्यतेसाठी पासवर्ड, हा दोन्ही पण सेम असतात. आणि जर आपल्याकडं हा पासवर्ड नसेल MDM किंवा संच मान्यतेचा, तर फॉरगेट पासवर्ड कशा पद्धतीने करून आपण पासवर्ड मिळवायचा याचा पण व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तर ते पण तुम्ही पाहू शकता. आणि हा पासवर्ड घेऊन आपल्याला इथे लॉग इन करायचं आहे. बघा, पासवर्ड घ्यायचा, पासवर्ड टाकायचा, कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे.
मी इथे लॉग इन केलेलं आहे. लॉग इन केल्याच्या नंतर हे अशा पद्धतीचं माझ्यासमोर पेज ओपन झालं. मी आता इथे खाली स्क्रोल केल्याच्या नंतर पहा खाली आपल्याला काही एक दोन डायलॉग बॉक्स दिसतात. जसं की इथं खाली एक दिसते चेक लास्ट इयर डेटा आणि एक लॉग आउट. तर आपल्याला काय करायचं, सर्वात आधी वरच्या सूचना वाचायच्या. इथं वर सूचना दिलेल्या आहेत की ही जी माहिती आहे इथे दिसणार आहे ती तुम्हाला मागील वर्षीची माहिती दाखवलेली आहे. आणि दुसऱ्या ओळीमध्ये आपल्याला दिलेलं आहे सदर, आपण पाहू शकतो. मी थोडक्यात तुम्हाला फक्त सांगतो. सदर फॉर्मर स्कूल पोर्टलवरील आवश्यक माहितीचे टायटल दिसतील. ज्या टायटलमध्ये शाळेस दुरुस्ती बदल करायचा आहे केवळ तेवढ्याच टायटलच्या चेकबॉक्सवर क्लिक करावे व फॉर्मच्या शेवटी असलेल्या सबमिटवर क्लिक करावे. म्हणजे थोडक्यात हे काय म्हणते की जसं की हे इथे दिलेले आहे चेकबॉक्स, आपण सध्या जर क्लिक केलं तर इथे क्लिक होणार नाही. परंतु आपल्याला काय करायचं आहे, जर आपल्याला मागच्या वर्षीची माहिती स्कूल पोर्टलवर जशाच तशी ठेवायची असेल तर आपल्याला डायरेक्ट हे सबमिट करायचं आहे. आणि जर स्कूल पोर्टलवर माहिती ठेवायची नाही, जसं की मला माझी या वर्षीची विद्यार्थी संख्या बदलायची किंवा SMC आहे, इथे पाहू शकता SMC ऑप्शन आहे, हे जर बदलायचं मला याच्यामध्ये काही समजा बदल करायचा एखादा सदस्य कमी जास्त वगैरे, तर हे बदलण्यासाठी मला इथे क्लिक करायचं. मग सर्वात आधी आपण इथं खाली यायचं आणि हे जे चेक लास्ट इयर डेटा आहे तर याच्यावर क्लिक करायचं. याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला मागील वर्षाची सर्व माहिती दाखवेल. हे पाहू शकता तुम्ही इथे माझ्या शाळेची मागील वर्षाची सर्व माहिती ओपन झालेली आहे. आणि ही माहिती ओपन झाल्याच्या नंतर आपण खाली यायचं आहे आणि खाली आल्याच्या नंतर हे आपल्याला इथे अशा पद्धतीचे एक ओळ दिसेल, आय हॅव रीड ऑल द इन्फॉर्मेशन. इथे काय करायचं, आपल्याला इथे टिक करायचं आहे आणि इथे सबमिट जे बटन आहे त्याच्यावर सबमिट करायचं आहे. आणि सबमिट केल्याच्या नंतर पुन्हा आपण त्याच पेजवर वापस येऊ. आपण आता पाहू शकतो, आपण आता प्रत्येक ठिकाणी क्लिक करू शकतो. म्हणजे जसं की मला इथे ॲड्रेस बदलायचा तर मी ॲड्रेसला क्लिक करेल. तुम्हाला जर सर्वच माहिती बदलायची असेल तर तुम्ही सर्व पण माहिती क्लिक करू शकता. जसं मला कॉन्टॅक्ट बदलायचं आहे, हे सर्व जे काही जे बदलायचे ते सर्व आपण क्लिक करायचे आणि खाली हे जे दिसते हे सबमिटवर क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. नंतर हा अशा पद्धतीचा आपल्याला डायलॉग बॉक्स दिसेल. आपल्याला इथे कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्याच्या नंतर हे अशा पद्धतीचं पेज आपल्यासमोर ओपन होईल. आता तुम्ही पाहू शकता की इथे आपल्याला उजव्या साईडला दिसत आहे एक डायलॉग बॉक्स. याच्यामध्ये दिलेलं आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा. तर आपल्याला आता इथेच क्लिक करायचं आहे. आपण ही जी माहिती आहे ही आधी भरलेली, आपण त्याच्याबद्दल सध्या माहिती पाहणार नाही. बघा इथे क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर हे अशा पद्धतीचं एक पेज ओपन होईल. आता हे जे पेज ओपन झालेलं आहे हे आहे आपलं मेन पेज, जे मेन आपल्याला माहिती भरायची मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याच्याबद्दलचं. मग आता आपण इथे खाली यायचं आहे. बघा इथे आपल्याला काही सूचना दिलेल्या आहेत, जसं की याच्यामध्ये सहभागी होत असताना आपल्याला काय काय करायचं आहे. बघा इथे सूचना दिलेल्या आहेत. आपण जेव्हा एखादी फाईल अपलोड करतो ती ओनली इथे PDF मध्ये असावी आणि तिची साईज 2 MB पेक्षा जास्त नसावी. म्हणजे आपल्याला फोटो किंवा जे काही उपक्रमाची माहिती पाठवायची ती फक्त PDF मध्ये पाहिजे आणि तिची साईज 2 MB पेक्षा जास्त नसावी. आणि दुसरं दिलेलं आहे आपल्याला काही रिमार्क लिहायचे आहेत समोर, जसं की इथे दिलेलं आहे 1000 अक्षर एवढ्यामध्ये आपल्याला रिमार्क लिहायचे, ते थोडक्यामध्ये लिहायचे आहेत. नाही पुढं काय दिलेले, खाली दिलेले माहिती सेव्ह करा आणि नंतर फायनलाइज करा. म्हणजे आधी सेव्ह करून घ्या, नंतर आपल्याला मॉडिफिकेशन करायचं बदल करायचं असेल तर आपण करू शकतो. आणि जेव्हा आपली माहिती कन्फर्म होईल तेव्हा फायनलाइज करायची. नंतर खाली काय दिलेलं आहे, नो मॉडिफिकेशन ऑर चेंज कॅन बी मेड आफ्टर फायनलाइज. बघा इथं काय दिलेलं आहे की जसं की आपण एकदा फायनलाइज केल्याच्या नंतर पुन्हा त्याच्यामध्ये बदल होणार नाही. आणि आता याच्या संबंधी आपल्याला जे युजर मॅन्युअल आहे म्हणजे गाईडलाईन्स आहेत ते इथं पण दिलेले आहेत. आणि जो संबंधित शासन निर्णय किंवा GR आहे जो आपण आधी पाहिला तोच इथे पुन्हा दिलेला आहे. इथून पण तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. बघा याच्यासाठी जे गुण दिलेले आहेत ते गुण आहेत 100. इथे पण दिलेले आहे अ आणि ब विभाग, जसं की 60-40 असा आहे. मग पहिला विभाग आहे तो आहे 60 गुणांचा. आता इथे पण तेच दिलेलं आहे, जसं की बघा पहिली ॲक्टिव्हिटी आहे मी तुम्हाला सांगितलं होतं तिथे 10 गुण आहेत त्या पद्धतीने. किंवा एखादी ॲक्टिव्हिटी आहे 15 गुण आहे, तिकडे समोर दिले. आता इथे दिलेले आहे 1 नंबरची शाळा परिसराचे सौंदर्यीकरण, याच्यासाठी 10 गुण आहे. हे टोटल 10 गुण. जसं की त्याच्यामध्ये विद्यार्थ्यामार्फत वर्ग सजावट याला 2 गुण आहेत.
नंतर शाळेच्या आवारात पर्यावरण संरक्षणास हातभार लावणाऱ्या वृक्षांचे वृक्षारोपण किंवा जोपासना करणे यास 3 गुण आहेत. तर हे जे आहेत तर आपल्याला ह्याच ॲक्टिव्हिटी इथं PDF स्वरूपामध्ये 2 MB साईज याच्यापेक्षा कमी असलेल्या अपलोड करायच्या. आणि जर आपल्याला याच्यामध्ये काही जर समजा थोडक्यात वर्णन करायचं असेल तर ते आपण करू शकतो. अशा पद्धतीने प्रत्येक ॲक्टिव्हिटी आपल्याला पूर्ण करायची आहे. मग तुम्ही खाली पाहू शकता, अजून खाली पण काही मुद्दे दिलेले आहेत. मग त्या मुद्द्यानुसार जसं की पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अनुषंगाने नियोजन अंमलबजावणी, अजून खाली मेरी माटी मेरा देश या उपक्रमातील विद्यार्थ्याचा सहभाग, या सर्व गोष्टी, पुन्हा नवभारत साक्षरता अभियानातील शाळेचा सहभाग, याच्याशी संबंधित ज्या काही गोष्टी आहेत तर त्याचे जे फोटो आहेत ते आपल्याला PDF मध्ये कन्वर्ट करायचे आहेत आणि PDF मध्ये कन्वर्ट करून आपल्याला माहिती भरायची. पुन्हा अजून खाली दिलेले विद्यार्थ्याच्या शाळेतील उपस्थितीचे प्रमाण जे आहे त्याचे फोटो आपल्याला इथे सर्व अपलोड करायचे. महावाचन चळवळीतील विद्यार्थ्याचा सहभाग, म्हणजे जे वेगवेगळे उपक्रम राबवतो ते विद्यार्थ्याशी संबंधित 60 मार्काचे उपक्रम. आणि नंतर इथून सेक्शनमध्ये आपल्याला शाळा व्यवस्थापन याच्याशी संबंधित जे उपक्रम आहे ते 40 मार्कांसाठी किंवा 40 गुणांसाठी आहेत. तर त्याबद्दल पण आपल्याला असेच फोटो PDF करून 2 MB पेक्षा कमी असलेले इथे अपलोड करायचे आणि पुढे थोडक्यात वर्णन करायचं. अशा पद्धतीने ही आपण सर्व माहिती भरल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, खाली यायचं आणि खाली इथे आपल्याला 3 मेनू दिसतात. इथं एक आहे, पहिला आहे पाहू शकतो आपण सेव्ह, नंतर फायनलाइज आणि एक आहे बॅक. जर आपण सर्व माहिती भरलेली आहे तर सर्वात आधी काय करायचं, आपण ही माहिती आधी सेव्ह करून घ्यायची. म्हणजे आपण माहिती भरली तर तिला डायरेक्ट फायनलाइज न करता आपण काय करायचं, तिला सेव्ह करायचं इथे. आणि नंतर मग सेव्ह केल्याच्या नंतर जेव्हा आपण माहिती कन्फर्म केली, आपल्याला असं जाणवलं की आपली माहिती ओके आहे, तेव्हा आपण ही माहिती फायनलाइज करू शकतो. आणि नंतर मग एकदा फायनलाइज झाली की पुन्हा त्या माहितीमध्ये कोणत्याही पद्धतीचा बदल जमणार नाही. अशा पद्धतीने आपण या उपक्रमामध्ये सहभागी होऊ शकतो. जशा सूचना प्राप्त होतील त्याप्रमाणे आपल्याला कार्यवाही करायची. हे लक्षात ठेवून आपण आपल्या स्तरावर काम करू शकतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा. थँक्यू.